किती लोक आज आनंदी आहेत। आज आपला फास्टिंग प्रेयरचा हा दुसरा दिवस आहे। आणि आज काल जसं प्रभूचे सेवक आपल्यामध्ये होते आणि त्यांनी काल आपल्याला दोन गोष्टीचं महत्त्व शिकवलं की ज्यावेळेस मंडळीमध्ये युनिटी राहते आणि ज्यावेळेस मंडळी प्रार्थना करते त्यावेळेस ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्यामध्ये बदलायला लागतात। आमेन। मंडळी, मग तुम्ही तुमच्या परिवारामध्ये प्रार्थना करत असाल आणि तुमच्या परिवारामध्ये, कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, आपसात फूट पडलेलं घर आणि राज्य कधीच टिकू शकत नाही। मग जर तुम्ही तुमच्या परिवारामध्ये आहात, तुमच्या परिवारामध्ये ऐक्य असलं पाहिजे। तुम्ही ज्या ठिकाणामध्ये जॉब करता, काम करता, त्या ठिकाणामध्ये युनिटी पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या परिवारामध्ये आणि चर्चमध्ये आहात त्या ठिकाणामध्ये युनिटी पाहिजे। आणि काल खूप चांगल्या प्रकारे प्रभूच्या सेवकानं शिकवलं की जर तुम्ही मंडळीमध्ये आहात आणि तुम्ही मंडळीमध्ये एका आत्म्यामध्ये जर तुम्ही नाहीत, तुम्ही येता चर्चमध्ये आणि तुमचं मन चर्चच्या विरोधात असेल, प्रभूच्या विरोधात असेल, प्रभूच्या दासदासीच्या विरोधात असेल, मी तुम्हाला सांगतो आमच्यामध्ये वाढ, मग आमच्या मंडळीमध्ये वाढ थांबेल, आमच्या परिवारामध्ये आमची आर्थिक, भौतिक, शारीरिक, आध्यात्मिक ज्या वाढी आहेत त्या थांबायला लागणार। आम्हाला जी सुटका पाहिजे त्या सुटकेला वेळ लागणार। का माहीत आहे? कारण स्तोत्र 133 मध्ये लिहिलं की पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगलं आणि मनोरम आहे। हालेलुया। फक्त चांगलं नाही, मनोरम आहे। आणि त्या ठिकाणामध्ये युनिटी, ज्या ठिकाणामध्ये आहे, युनिटी म्हणजे काय माहीत आहे? युनिटी ज्या ठिकाणामध्ये आहे त्या ठिकाणात अभिषेक कसा काम करतो जरा वाचाल का? स्तोत्रसंहिता 133 अध्याय आणि वाचा ना। माईक आहे दुसरा? देवाचं वचन सांगतं की पहा, बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे। आणि जिथे युनिटी आणि ऐक्य आहे, तुमच्या परिवारात ऐक्य असेल आणि मंडळीमध्ये ऐक्य असेल। आम्ही बऱ्याच वेळेला मंडळीत बसलेले दिसतो पण आमचं मन त्या मंडळीसोबत नसतं। तर त्या ठिकाणामध्ये कोणत्या गोष्टी घडतात ज्यावेळेस ऐक्य आहे? पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे। ते मस्तकावर ओतलेल्या आरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखं ते आहे। सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हार्मोन पर्वताच्या दहिवारासारखं ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालाचं जीवन देण्याचं ठरवलं आहे। हालेलुया। जिथे ऐक्य आहे तिथे अनंतकाळाचं जीवन आहे। कारण तुमचे इथं युनिटी नसेल, स्वर्गात कसे राहणार आहेत? ज्या बायकोचं नवऱ्याचं घरात पटत नसेल त्यांचं स्वर्गात काय पटणार आहे? जाणारच का नाही स्वर्गात ते फार महत्त्वाचं आहे। नाहीतर प्रभूला सांगणार ते, प्रभू मला या डिपार्टमेंटमध्ये टाक, तिला त्या डिपार्टमेंटमध्ये टाक, आणि तिथं डिपार्टमेंट तुमच्या चॉईसवरती नाही आहेत। हालेलुया, हालेलुया। म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्हाला जर अभिषेकाचा अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला अनंतकाळाच्या जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यासोबत काम करताना तुम्हाला पाहायचं असेल, बोला आम्हाला ऐक्याची गरज आहे, युनिटीची गरज आहे। हालेलुया। आणि ज्यावेळेस ऐक्य आणि युनिटी मंडळीमध्ये येतं त्यावेळेस काय घडतं? प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय आणि 42 वचनापासून काही वाचा। ते लोक एका चित्ताचे आणि ऐक्यामध्ये काही गोष्टी करत होते आणि त्या मंडळीमध्ये परमेश्वराने संजीवन आणलं। किती लोकांना वाटतं आमच्या मंडळीमध्ये आणि आमच्याद्वारे संजीवन यायला पाहिजे? बऱ्याच लोकांची इच्छा आहे आमच्या मंडळीत संजीवन यायला पाहिजे, पण तुमची इच्छा ही असली पाहिजे माझ्याद्वारे संजीवन यायला पाहिजे। ज्यावेळेस प्रत्येक एक व्यक्ती ही आशा बाळगेल की माझ्याद्वारे संजीवन यायला पाहिजे, तर तो व्यक्ती त्या संजीवनासाठी काम करायला लागेल। संजीवनासाठी तुम्ही काय करत आहात? या दिवसांमध्ये तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही त्याच्यासाठी सुवार्ता सांगत आहात,
आत्मे जिंकत आहात. या आठवड्यामध्ये किती लोकांनी सुवार्ता सांगितली कोणाला तरी? कोणीच नाही सांगितली. एका बहिणीने सांगितली. टाळ्या वाजवा त्या बहिणीसाठी. प्रज्वलसाठी पण टाळ्या वाजवा आपण. मी तुम्हाला सांगू का, देवाच्या नजरेत कोणत्या लोकांची किंमत आहे? देवाच्या नजरेत बुद्धिमान लोक कोण आहेत माहिती आहे? ते नाही जे रेग्युलर चर्चला येतात, ते नाही जे भरपूर बायबल वाचतात, जे पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवतात, ते स्वर्गाच्या राज्यात ताऱ्याप्रमाणे चमकणारे आहेत. आणि शहाणे लोक आत्मे जिंकणारे असतात. हालेलुया, हालेलुया. ओके, काही हरकत नाही. आम्ही सुरुवात पुन्हा नव्याने करू शकतो. आमेन. पास्टरांनी सांगितलं की खूप लवकर इथे बसायला जागा पुरणार नाही, पण कधी माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही बसणं बंद कराल, फक्त मंडळीतले मेंबर फक्त येऊन बसणारे जर असतील, असे मेंबर मंडळीला पाळकाला कधी चेंबरमध्ये टाकतील सांगता येत नाही. परंतु जे लोक चर्चमध्ये येतात आणि बाहेर जाऊन ख्रिस्त गाजवतात, ते मंडळीच्या वाढीसाठी आणि संजीवनासाठी कारणीभूत ठरतात. हालेलुया. वाचा ते वचन, प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 42 वचनापासून. ते प्रेषितांच्या शिक्षणात, ते लोक प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर. मी तुम्हाला युनिटी बद्दल कालपासून तुम्ही पास्टरांकडून देखील शिकले की ऐक्याच्या द्वारे काय होतं, की त्या लोकांनी ज्यावेळेस बाबेलचा बुरुज बांधण्याचं ठरवलं, पण देवानं पाहिलं की या लोकांमध्ये काय आहे? ऐक्य आहे, युनिटी आहे. आणि यामुळे 2 गोष्टी होत्या त्यांच्यामध्ये. त्यांची भाषा एक होती आणि त्यांच्यामध्ये युनिटी एक होती. आणि म्हणून प्रेषित 2 मध्ये पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरला, त्यावेळेस देवानं काय केलं? सगळ्यांना अन्य भाषामध्ये बोलायला लागले. सगळेजण देवानं त्याच्या पवित्र आत्म्याची भाषा दिली. प्रेषित 10:44 मध्ये कर्नल्याच्या घरामध्ये काय झालं? लोकांवर पवित्र आत्मा आला. त्यावेळेस पेत्र काय म्हणाला? जसा पवित्र आत्मा आम्हाला मिळाला होता आणि त्यावेळेस जशी भाषा आम्ही बोललो होतो, तशीच अन्य भाषा हे लोक देखील बोलायला लागले. त्या बाबेलचा बुरुज बांधताना त्या लोकांची युनिटी होती आणि त्यांची भाषा एक होती. देवानं तुम्हाला देखील एक भाषा दिलेली आहे, ती पवित्र आत्म्याची भाषा आहे. पण लोक पवित्र आत्म्याची भाषा बोलतच नाहीत. प्रत्येकांची भाषा वेगळीच असते. एखादं काही करायचं ठरवा आणि सल्ले जर मागितले ना, 10 लोकांचे 10 सल्ले येतील, 10 भाषा वेगवेगळ्या बोलतील. परंतु या लोकांच्या बाबतीत काय आहे? युनिटी कशाच्या बाबतीत असली पाहिजे? ऐक्याबद्दल. देवाचं राज्य जर वाढायचं असेल, काल आम्ही ऐकलं की त्या लोकांचे ऐक्य होतं म्हणून ते बुरुज बांधायला निघाले आणि देव म्हटला यांना कोणाच्याने आडखाव करता येणार नाही. आम्ही स्तोत्र 133 मध्ये वाचलं की ज्यावेळेस युनिटी येते त्यावेळेस अभिषेक आणि अनंत काळाच्या जीवनाचे आशीर्वाद तिथे काम करायला लागतात. परंतु प्रेषित 2 मध्ये जे आम्ही 42 वचनापासून वाचतो, युनिटी नेमकी ऐक्य म्हणजे पहा बंधूने ऐक्याने एकत्र राहणं चांगलं आणि मनोरम आहे. पण कशासाठी? आज मंडळी कशासाठी एकत्र येतात? आज काय काय गरज आहे मंडळीला? कोणत्या गोष्टीसाठी ऐक्याची गरज आहे? पहा, वाचा परत ते वचन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर होते. हे कशासाठी एकत्र होते? शिक्षण, सहवास, भाकर मोडणे आणि प्रार्थना. या 4 गोष्टीसाठी मंडळी एकत्र आली पाहिजे. मंडळीचं नेहमी एकत्र येणं. मंडळी सगळ्यात जास्त मंडळी चर्चमध्ये कोणत्या दिवशी असते? ख्रिसमसच्या दिवशी. ज्यांना कधी पाहिलं नाही ते पण दिसतात त्या दिवशी. गुड फ्रायडेला पण दिसतात, कारण त्यांचा येशू नाही ना. गुड फ्रायडेला जन मेला ना येशू. फिनोरेला येतात का? आणि मग नंतर ईस्टरला दिसतात. ECG काढला
नॉर्मल आला डायरेक्ट पुढच्या वर्षी चेकअपला येतात. ते नाही, आमचं नेहमी प्रार्थनेसाठी, वचनासाठी, स्वार्थ प्रसार करणे. ही मंडळी फक्त प्रार्थना, एकत्र येऊन प्रार्थना करायची, प्रभुभोज घ्यायची, प्रेषितांच्या सहवासात राहून शिक्षण घ्यायची आणि बाहेर जायचे हे लोक आणि स्वार्थ सांगायचे. आणि पुढे वाचलं तर तुम्हाला काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. काय लिहिलंय पुढे आणखीन? तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. लोकांना त्या मंडळीचं भय वाटायला लागलं. आणखीन आणि प्रेक्षितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. ज्यावेळेस मंडळी एकत्र येते, मंडळी प्रार्थना करत आहे, मंडळी सहवासात राहत आहे, प्रेषितांच्या सोबत राहत आहे, आणि हे लोक प्रेषितांच्या सोबत राहून, आपल्या पालकांच्या सोबत राहून मंडळीतले लोक प्रार्थना करतायत, प्रभुभोज घेतात, युनिटीमध्ये वाढतायत. आणि काय व्हायला लागलं त्या मंडळीमध्ये? लोकांना भय वाटायला लागलं. आणि तेव्हा विश्वास प्रेषितांच्या हातात काय व्हायला लागले? चिन्ह चमत्कार व्हायला लागले आणि अद्भुत कृत्य देखील व्हायला लागले. आणखीन पुढे काय लिहिलं? तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. देखील सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकत होते. जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. ऐका, युनिटी नेमकं काय दर्शवते, कशी असते युनिटी? हे कोणाच्या बाबतीत लिहिलेलं आहे? मंडळीच्या बाबतीत बोलत आहे देवाचं वचन. कोणाच्या बाबतीत? मंडळीच्या बाबतीत. किती लोक मंडळीमध्ये आहेत? किती लोक मंडळी आहेत? मंडळी बऱ्याच लोकांना कन्फर्म नाहीये मी कोण आहे. तुम्ही मंडळ नाहीयेत. महिला मंडळ, समाज मंडळ, तरुण मंडळ. तुम्ही ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताची वधू आहात. आणि मंडळीच्या बाबतीत देवाचं वचन काय सांगतं की ह्या मंडळीमध्ये काय होतं? ते दररोज एक युनिटी त्यांची होती, आठवड्यातून एकदा नव्हती, ती दररोज कोणत्या मनानं? एक चित्तानं एकत्र येत होते. हालेलुया. आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. ज्यावेळेस तुम्ही युनिटी म्हणजे नेमकं काय? एकत्र एक असणं म्हणजे नेमकं काय? कशासाठी? जगातले लोक पण आहेत, बरेच लोक तुम्हाला त्यांची युनिटी दिसेल भांडणं करण्यासाठी, दंगे करण्यासाठी दिसेल. पण आमची युनिटी आमच्या देशासाठी प्रार्थना करण्यासाठी, आमच्या परिवारासाठी प्रार्थना करण्यासाठी, आमच्या लोकांच्या सुटकेच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मंडळी एकत्र आली पाहिजे. आमेन. आणि ज्यावेळेस मंडळी एकत्र येते, जगातले लोक ज्यावेळेस एकत्र येतील काहीतरी वेगळं घडेल, परंतु ज्यावेळेस मंडळी एकत्र येते त्यावेळेस जगाला बदलून टाकेल. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आजच्या दिवसांची जर तुम्ही तुलना कराल किंवा आजच्या या दिवसांमध्ये काय घडत आहे या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष द्याल, मंडळी आम्हाला ऐक्याची, युनिटीची आणि प्रार्थनेची गरज आहे. आणि शास्त्रामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला काही गरज नाही प्रार्थनेचं, मी व्यवस्थित तर आहे माझं सगळं, मला चांगला पगार येतो, मला चांगला जॉब आहे, मला चांगलं घर आहे, माझा परिवार वेल सेट आहे, प्रार्थना करायची कशासाठी? आणि बऱ्याच वेळेला ज्यावेळेस देव काही लोकांना एका स्तरावर नेतो, आशीर्वादित करून ठेवतो, ते प्रार्थनेपासून दूर जातात, चर्चपासून दूर जातात. चर्चला गेले तर गेले, नाहीतर बघू. बरेच तर फक्त ऑनलाईन पुरतेच मर्यादित झालेले आहेत. ऑनलाईन त्या लोकांसाठी आहे जे आप मंडळीसोबत नाही आहेत जुडलेले किंवा इमर्जन्सी कारणास्तव येऊ शकत नाहीत. परंतु देवाच्या लोकांनो, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की अशीच एक स्त्री होती आणि ती नियमांकडे लक्ष द्यायला लागली. परंतु ज्यावेळेस तिची रियालिटी तिला सांगण्यात आली त्यावेळेस ती आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करायला आणि रदबदल्या करायला, आणि एवढंच नाही तर आपल्या लोकांसाठी मरायला देखील तयार झाली. परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? एस्तेरचं पुस्तक याचा 4 अध्याय. एक व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आहे, त्याचं नाव मर्दखय आहे. आणि मर्दखयला कळालं होतं की त्या काळामध्ये यहुदी लोकांची कत्तल करायचं ठरवलं गेलं होतं. गव्हर्नमेंटच्या द्वारे कायदा पास केला गेला होता आणि एक तारीख ठरवल्या गेली होती, पत्र पाठवले गेले होते आणि यहुदी लोकांच्या विरोधात सरकारी गोष्टींच्या द्वारे किंवा कायद्यांच्या द्वारे
त्या काळामध्ये एक षडयंत्र रचल्या गेलं आणि यहुदी लोकांचा नाश कसा करायचा, यांना संपवायचं कसं, का माहित आहे का? कारण जो हमान होता त्याला नमन हे केलं नाही याने. आणि बायबल असं सांगतं की त्याने कायदे का निर्माण केला त्या काळामध्ये यहुदी लोकांना मारण्याचा? कारण ते म्हणाले की हे जे यहुदी लोक आपल्या देशामध्ये राहतात, या लोकांच्या रीतीभाती, या लोकांचे कायदे कानून वेगळे आहेत. आपण जिथं झुकतो नमतो तिथं हे लोक नमत नाहीत. आपल्या ज्या गोष्टी आहेत हे ते पाळत नाहीत. आणि हे ज्यावेळेस सांगण्यात आलं आणि एकमताने देवाच्या लोकांच्या विरोधात कायदा पास केला गेला, एक वेळ ठरवल्या गेला. आणि आजची जर परिस्थिती तुम्ही पाहाल तर ह्याच गोष्टी तुम्हाला रियालिटीमध्ये घडताना तुम्हाला दिसतील. तुम्ही दानिएलाचं पुस्तक वाचा. दानिएलाला कशा प्रकारे कायद्यात फसवून त्याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकल्या गेलं. परंतु सिंहाच्या गुफेत जाण्या अगोदर दानिएलाच्या प्रार्थनेच्या जीवनावरती अटॅक केला गेला होता. पण दानिएलाला माहित होता फरमानावर सही झाली, कायदा पास झाला, जो व्यक्ती जिवंत देवासमोर गुडघे टेकेल त्याला सिंहाच्या गुफेत जावं लागणार आहे. दानिएलानं प्रार्थना केली तरी देखील. तुम्ही एस्तेरच्या काळामध्ये पाहिलं तेच चित्र तुम्हाला दिसेल. तुम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पाहिलं तुम्हाला तेच चित्र दिसेल. पण त्या लोकांनी प्रार्थना केल्या आणि मी तुम्हाला सांगतो मनुष्याने तयार केलेल्या कायद्यांवर देखील देवानं त्यांना विजय दिला. मनुष्याचे कायदे त्यांना स्पष्ट सांगत होते की तुम्ही जर ही भक्ती कराल. शद्रक मेशक अबेदनगोला माहित होतं आम्ही इथे झुकलो नाही तर आमच्यासाठी भट्टी आहे. हे कायद्यानं होतं, राजाची आज्ञा होती. परंतु त्यांनी देवासमोर देवाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणामध्ये नमन करणं त्यांनी नाकारलं. त्यांनी ती अग्नीची भट्टी स्वीकारली, परंतु देवानं त्यांना अग्नीवर देखील विजय दिला. म्हणून आपला परमेश्वर काय म्हणतो, तू नद्यांमधून चालशील, नद्या तुला बुडवणार, तू अग्नीतून चालशील, ज्वाला तुला पोळवणार नाहीत, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. एस्तेरच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, हीच घटना घडली होती. कायदा पास झाला होता, यहुदी लोकांची कत्तल करण्याची मुभा दिल्या गेली होती. जिथे कुठे यहुदी लोक दिसतील त्यांना मारा. आज अनेक ठिकाणामध्ये तुम्हाला गोष्टी दिसतील की कुठे प्रार्थना चालू आहे अटॅक करा, प्रार्थना चालू आहे कुठे मारहाण करा. परंतु या दिवसांमध्ये आम्हाला काय कोणत्या गोष्टीची गरज आहे? मंडळी, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायला लागाल, तुम्ही गुडघ्यावर यायला लागाल, तुमच्या प्रार्थना या जगातल्या लोकांची गुहार एका ठिकाणापर्यंत, काही लोकांपर्यंत, काही अधिकारापर्यंत पोहोचेल. पण ज्यावेळेस मंडळी तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, तुम्ही आणि मी गुडघे टेकतो, आणि ज्यावेळेस तुमच्या मुखातले शब्द निघतात, तुमच्या मुखातले प्रार्थनेचे शब्द स्वर्गदूतांच्या सुवर्ण पात्रामध्ये, त्या सोन्याच्या वाट्यांमध्ये तुमचे प्रार्थनेचे शब्द ठेवल्या जातात आणि मोठ्या आदरानं ते देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि देवाच्या सिंहासनासमोर जी वेदी आहे, तुमच्या प्रार्थनेचे शब्द प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तुमच्या प्रार्थना देवाच्या वेदीवर ओतल्या जातात. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस बोलता, प्रार्थना करता, तुम्ही ज्यावेळेस देवाला हाक मारता कुठल्या गोष्टीसाठी, तुमची प्रार्थना डायरेक्ट स्वर्गापर्यंत जाते आणि तुमच्यासाठी कार्य डायरेक्ट स्वर्गामधून काम घडायला लागतं. आणि स्वर्गामधल्या परमेश्वराच्या हातामध्ये काय काय आहे माहित आहे? परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं की जसं पाटाचं पाणी माणसाच्या हातात आहे, पाहिजे तिकडे तो वळवू शकतो, तसं राजाचं मन परमेश्वराच्या हातामध्ये आहे, पाहिजे तसं तो ते वळवू शकतो. आमेन, हालेलुया. आणि मग आम्हाला कोण काय करत आहे, आम्हाला त्यांच्या विरोधात काय करायचं नाही, आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. बायबल आम्हाला सांगतं अधिकाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे, आमच्या राजकीय पुढाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. का माहित आहे? कारण या जगामध्ये एक अंधकाराची ताकद आहे आणि एक देवाची ताकद आहे. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याकडे जर त्या देवाकडे जर तुम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना कराल, देव त्यांच्या मनामध्ये काम करायला लागेल. हालेलुया. आणि रिझल्ट तुम्ही पाहायला लागाल. मंडळी, प्रार्थना करायला करणार नाही तर काय होईल? येशू म्हणाला तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. घटकाभर देखील तुमच्याकडून जागवत नाही का? परंतु ज्यावेळेस परीक्षेची घडी आली, येशूला सोडून सगळेजण तितरबितर झाले, सगळेजण सोडून गेले, पळून गेले. या दिवसांमध्ये वाईट दिवसांचा प्रतिकार मंडळीला करायचा आहे येणाऱ्या दिवसांमध्ये.
पण जी मंडळी प्रार्थनेमध्ये सक्षम राहील, जे लोक देवाच्या वचनाला धरून राहतील, ते पळणाऱ्यांपैकी नसतील, ते प्रभूचा हात धरून राहतील आणि ते मोठ्या विजयाला पाहणाऱ्यांपैकी असतील. हालेलुया, हालेलुया. अग्नीवरचा विजय फक्त शद्रक मेशक अबेदनगोनी पाहिला, जे झुकले ना तिथं त्यांनी नाही पाहिला. म्हणून देवाच्या लोकांनो, एस्तेरच्या बाबतीत असं लिहिलं की सगळं काही तयारी झाली होती, पण बायबल आम्हाला सांगतं 8व्या वचनामध्ये 4:8 मध्ये की यहुदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती, त्या लेखाची नकलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की एस्तेर ही एक मंडळीचं प्रतीक आहे. आणि आता एस्तेर कुठे आहे? राजमहालात जाऊन बसली. अगोदर कुठं होती? महालाच्या बाहेर होती, काही अस्तित्व नव्हतं तिचं. पण आता ती त्या राजमहालात गेली, एका राजाची पत्नी झाली, तिला राणीचं पद मिळालं आणि तिथं ती व्यवस्थित आहे. तिला निरोप पाठवला, तुझे लोक बघ बाहेर मरत आहेत, त्यांच्यासाठी मध्यस्थी कर ना राजाकडे जाऊन. तिनं निरोप पाठवला. काय तुम्हाला तर माहिती आहे ना राजवाड्याचा नियम काय आहे? जोपर्यंत राजा कोणाला बोलवत नाही, त्याच्या मर्जीच्या खिलाफ जर गेलं तर काय होणार आहे? त्याला मृत्यूदंड मिळेल. पण राजाचा जर सुवर्णदंड त्याने जर पुढे केला तर काय होईल? त्याचा मृत्यूदंड वाचेल. आणि तुम्हाला माहिती आहे राजाकडून आज किती दिवस झाले मला बोलवल्या गेलं नाही. त्यावेळेस मर्दखै म्हटला, ज्याच्या हाती निरोप पाठवला होता ना त्याच्या हाती एक नक्कल दिली. कोणती? ज्या नक्कलवरती लिहिलं होतं की या दिवशी यहुदी लोकांचा नाश करायचा आहे, मारायचा आहे. ती शूशन राजवाड्यातून निघालेली नक्कल त्या माणसाच्या हातात दिली. जा तिला सांग, हे दाखव तिला आणि तिला सांग की तुझे लोक मरणासाठी नियुक्त केले गेलेले आहेत. आणि पुढे तिला असं सांगण्यात आलं की त्याने तिला असेही बजावण्यास सांगितले, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस. हाताकाने येऊन मर्दखायाचे म्हणणे एस्तेरला सांगितले. तेव्हा एस्तेरने हाताकाबरोबर मर्दखायास सांगून पाठवले की राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परांगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला मरणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड त्याच्या पुढे करील तर त्याचाच बचाव होणार आहे. तर आज 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही. एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत, ओळखी आहेत, पैसा आहे, धनदौलत आहे, अशामुळं तू वाचणार असं नाही बाई. तू राजवाड्यात आहेस म्हणून तू वाचणार असं नाही. तू यहुदी आहेस आणि हा नियम यहुदी लोकांसाठी तयार झालेला आहे. मग यहुदी लोक जिथे कुठे असतील हा नियम ज्या दिवशी अंमलात येईल त्या दिवशी सर्वांपर्यंत हा पोहोचणार आहे. म्हणून आज तुझ्याकडे एक संधी आहे. तू राजवाड्यात आहेस म्हणून तू वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसरा कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल हे कशावरून? हे ज्यावेळेस तिला सांगण्यात आलं की तुला राजपद मिळालं, आज तुला एक अधिकार मिळाला, आज तू राजवाड्याच्या आतमध्ये आहेस. जगातल्या लोकांना कोणाकडे प्रार्थना करायची माहित नाही, कशी प्रार्थना करायची माहित नाही. आज एक भाऊ त्याची साक्ष सांगत होता की मी एका पाळकाला भेटलो आणि त्यांना माझी साक्ष सांगितली. मी त्यांना सॉरी बोललो. का? कारण तो म्हटला की आमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत पण माझ्याजवळ एखादं मंदिर नव्हतं की मी तिथं जाऊन प्रार्थना करावी. पण मग तुम्ही सांगितलं होतं की येशू ख्रिस्त प्रार्थना ऐकतो. तुम्ही जशा परिस्थितीत असाल आणि जिथे कुठे असाल. तर मी माझ्या नातेवाईकाला भेटायला चाललो होतो जो व्हेंटिलेटरवरती ठेवलेला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जस्ट मनातल्या मनात प्रार्थना केली. तो काय बिलिव्हर्स नाही, ख्रिस्ती नाही, चर्चला जाणारा व्यक्ती नाही.
फक्त चर्चला जाणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलेला होता आणि त्यांनी त्याला सांगितलं होतं की येशू प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि तो म्हटला की माझ्यासाठी ठिकाण नव्हतं की तिथं जाऊन मी हात जोडाव, डोकं टेकावं आणि तिथं प्रार्थना करावं, पण मला एक गोष्ट माहीत होती की येशू कुठूनही प्रार्थना ऐकतो. मग मी गाडीवर चालता चालता डोळे झाकले 1 मिनिटासाठी आणि प्रार्थना केली की देव बापा मी तिथं जाईल, मला बॅड न्यूज नाही मिळाली पाहिजे, काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे. तर तो म्हटला मी ज्या व्यक्तीला भेटायला गेलो तो ICUमध्ये होता आणि मी गेलो तर तो जनरलमध्ये आणल्या गेलेला होता तोपर्यंत, आणि मस्त निवांत बसला होता फळं खात. आणि मग मी पास्टरकडे गेलो आणि त्या पास्टरला सांगितलं पास्टर मला क्षमा करा. कशाबद्दल? तर नाही म्हणे मी तुम्हाला न विचारताच तुमच्या देवाकडे प्रार्थना केली आणि त्यानं माझी प्रार्थना ऐकली, पण आम्हाला चर्चमध्ये येऊन नाही प्रार्थना करता आली. आता म्हणे हीच तर येशूची एक खासियत आहे, येशूला प्रार्थना करणारे लोक पाहिजे, मग ते कुठूनही प्रार्थना करतील, स्वर्ग त्यांची प्रार्थना ऐकणार आहे. हालेलुया. एक अन्य जात एक विधर्मी व्यक्तीची ही साक्ष सांगत होता तो आत्ता जस्ट 1-1.5 तासापूर्वी. तर प्रार्थनेमध्ये काय घडू शकतं, पण प्रार्थनेच्या बाबतीत जर मंडळी एकत्र येणार नाही, सिरियस होणार नाही, मी तुम्हाला सांगतो मंडळीत येऊन एकत्र येऊन ज्यावेळेस मंडळी प्रार्थना करेल, मी तुम्हाला सांगतो मंडळीमध्ये तर चमत्कार होतील, तुमच्या घरामध्ये देखील अद्भुत गोष्टी घडतील. पण प्रार्थना न करणं म्हणजे हिला काय वाटलं जाऊ द्या लोक आहेत त्यांचं ते पाहून घेईल. मर्दखाय म्हणाला तू जर आज गप्प राहिलीस तर राजवाड्यातच म्हणून वाचून राहणार नाहीस. ज्यावेळेस वेळ येईल तुझा आणि तुझ्या बापाच्या घराण्याचा देखील काय होणार आहे, नाश होणार आहे. आणि मग हे ज्यावेळेस तिला कळालं, तिनं निरोप पाठवला. ती म्हणाली, मग एस्तेरने मर्दखायास उलट निरोप पाठवला 15 वचनामध्ये, जा शूशन येथील सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्न उदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. मर्दखायाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. हालेलुया. तिचं एक समर्पण पहा. ती म्हटली नाही ठीक आहे मी राजवाड्यात आहे आणि मी 3 दिवस वाट पाहते, प्रार्थना करते आणि जाते राजाकडे. तिनं ते नाही केलं. तिनं सांगितलं की शूशन मधल्या यहुद्यांकडे जा आणि मर्दखायाला सांगितलं नाही तू तुझ्या घरात उपास प्रार्थना करत बस आणि मी राजवाड्यात उपास प्रार्थना करत बसते. बरेच लोक हा पास्टर उपास प्रार्थना आहे ना, आम्ही बसतो घरीच प्रार्थना करत, तुमच्यासाठी पण करतो पास्टर. चांगली गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये पण करा. पण एस्तेरला माहित होतं ज्यावेळेस देवाचे लोक एकत्र येऊन ज्यावेळेस प्रार्थना करतात. काल देवाच्या सेवकांनी सांगताना एक गोष्ट सांगितली, एक व्यक्ती 1 तास प्रार्थना करेल तर त्याची किती होणार आहे प्रार्थना? 1च तास होणार आहे. पण 100 लोक 10-10 मिनिटं प्रार्थना करतील तर किती होणार आहे? एका माणसाच्या तुलनेत कितीतरी पटीनं ती जास्त होणार आहे. 100 लोकांनी 10-10 मिनिटं प्रार्थना केली म्हणजे किती मिनिटं प्रार्थना झाली ती? 1000 मिनिटं. आणि तुम्हाला एकट्यालाच सांगितली 1000 मिनिटं प्रार्थना करायला तर लवकर तिकीट फाटेल ना. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की एस्तेरनी एकटीनं जिम्मेदारी नाही घेतली आणि एस्तेरनी फक्त मर्दखायाला जिम्मेदारी नाही घ्यायला लावली. एस्तेरनी मर्दखायाला काय जिम्मेदारी दिली? जा. तो म्हटला की जा शूशन येथील सर्व यहुदी काय करा, जमवा. म्हणजे काय करा? एकत्र या, तुम्ही सगळेजण एकत्र या. तुम्हाला कळतंय ना तुमच्या विरोधात सगळं काही चालू आहे, मग एकत्र या. तुम्हाला कळतंय ना आज शैतान तुमच्या विरोधात उभा राहून काम करत आहे, तुमच्या परिवारावर हल्ले करत आहे, मंडळीवर हल्ले करत आहे, सेवकांवर हल्ले करत आहे, हे दिसतंय ना. मग एस्तेर म्हटली जा आणि सगळ्या यहुद्यांना काय करा, एकत्र जमा करा. आणि एकत्र जमा करून त्यांना एकत्र जमा करा आणि 3 दिवस काय करा, अन्न उदक शिवू नका. एकत्र या. भाकर खाणं नंतर बंद करा, उपास नंतर चालू करा, पण सगळ्यात अगोदर काय करा, एकत्र या. आणि मग एकत्र येऊन फास्टिंग करा, एकत्र येऊन प्रार्थना करा. आणि मी देखील तशीच करणार आहे. मी पण एकटी बसणार नाही. ती म्हटली मी आणि माझ्या जेवढ्या दासी आहेत ना त्यांना पण सांगणार आपण एकत्र प्रार्थना करू. आणि आम्ही ज्यावेळेस एकत्र प्रार्थना करू त्यावेळेस देव अद्भुत काम करणार. आणि ती म्हटली
मी 3 दिवस ह्या गोष्टी करणार आहे, तुम्ही पण ह्या गोष्टी करा, आणि मग मी राजा पुढे जाणार आहे. आणि मग राजानं सुवर्णदंड पुढं करो का न करो, परंतु मी आपल्या लोकांसाठी जी रदबदली आहे किंवा आपल्या लोकांसाठी जे सांगायला पाहिजे राजा पुढे जाऊन, मी ते सांगेल, आणि त्यामध्ये मी मेले तरीही चालेल. आणि एस्तेरनी आणि यहुदी लोकांनी एकत्र प्रार्थना केल्या. ते लोक एकत्र झाले ज्या ठिकाणात ते होते. एस्तेरनी आपल्या दासींना एकत्र केलं. युनिटीमध्ये 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केले. आणि हे सगळं एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे ज्यावेळेस झालं, आणि एस्तेर उठली आणि राजा पुढे ज्यावेळेस गेली पुढच्या वचनांमध्ये, त्यावेळेस राजाने एस्तेरला लांबून पाहिलं, दुरून पाहिलं, आणि राजाला आनंद झाला. राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि राजा एस्तेर पुढे, राजाने आपल्या सुवर्णदंड पुढे केला. आणि एस्तेरला काय म्हटला राजा माहित आहे? एस्तेर, कसं काय येणं केलं? तुझी काय मागणी आहे? अर्ध राज्य पाहिजे, काय पाहिजे? तू म्हणशील ते तुझ्या शब्दाप्रमाणे घडेल. हे कधी झालं माहित आहे? आम्हाला वाटतं ना देवाने आमच्या शब्दाप्रमाणे करायला पाहिजे, आमच्या राजाने आमची प्रार्थना ऐकायला पाहिजे. किती लोकांना वाटतं देवाने आमची प्रार्थना ऐकायला पाहिजे? कशी एस्तेरची प्रार्थना कशी ऐकली? राजाचं मन कसं बदललं? राजानं बोलवलं नव्हतं तरी पण एस्तेर तिथे गेली आणि राजाची मर्जी झाली एस्तेरवरती. राजाचं मन कसं काय बदललं गेलं? ज्यावेळेस यहुदी लोकांनी एकत्र येऊन 3 दिवस उपास प्रार्थना केल्या. एस्तेरने आपल्या दासींना घेऊन एकत्र येऊन 3 दिवस उपास आणि प्रार्थना केल्या. प्रेषितांच्या मंडळी दररोज एक चित्ताने एकत्र येत होती आणि प्रार्थना करत होती. ती मंडळी वाढत होते. ज्यावेळेस एस्तेरनी आणि एस्तेरच्या लोकांनी युनिटीमध्ये येऊन, एकात्म्यात येऊन, एकाच गोष्टीसाठी ज्यावेळेस प्रार्थना केली, बायबल सांगतं राजाचं मन देवानं बदललं. राजाच्या हृदयात एस्तेरबद्दल कृपा निर्माण केली. राजाने आपला कायदा पुढे नाही केला, आपला सुवर्णदंड, आपली दया पुढे केली. आणि देवानं दयेच्या द्वारे एस्तेरला सांगितलं, तुझी मागणी काय आहे तेवढं कळव. एस्तेर म्हटली, उद्या भोजनाला या, मग तुम्हाला तिथे सांगते. आणि एस्तेरने, जर तुम्ही पुढे वाचलं ह्या गोष्टी, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की एस्तेर गेली, राजाला बोलवलं जेवणासाठी, आणि मग राजाला जेवताना सांगितलं की मला राज्य वगैरे नको, माझ्या लोकांची विक्री होऊन चुकलेली आहे, माझ्या लोकांच्या मरणाची तारीख काढल्या गेलेली आहे, कायदा पास केला गेलेला आहे. राजा म्हणाला, कोण आहे तो माणूस? कोणत्या व्यक्तीने हे षडयंत्र रचलं? मग राणी हळूच म्हटली, तुमच्या शेजारी जेवायला बसलेला हमान जो आहे तोच. राजाला एवढा राग आला त्याचा. राजा बाहेर गेला. आत येऊन पाहतो तर राजाला वेगळं दृश्य दिसलं. राजा म्हटला, माझ्या पिच्छात तू राणीच्या बाबतीत असा वागतोस. त्यावेळेस शिपाई आले. हमानाचा चेहरा झाकला गेला आणि जो फास, जो खांब मर्दखैसाठी फाशी द्यायला तयार केला होता, ज्या मर्दखैनी यहुदी लोकांना मारण्याची प्लॅनिंग आखली होती, सगळ्यात अगोदर तो हमान त्या खांबावरती फासावर चढवल्या गेला. आणि मग सगळे कायदे बदलण्यात आले. आणि पुढे तुम्ही जर वाचाल तर या 3 दिवसाच्या उपास प्रार्थनेचा परिणाम काय झाला माहित आहे? सगळ्या यहुदी लोकांना पत्र पाठवण्यात आले, तुम्ही आता एकत्र व्हा आणि आता तुम्ही तुमच्या शत्रूंचा बदला घ्या. आणि त्यावेळेस यहुदी लोकांनी त्या राज्यातल्या लोकांची कत्तल केली आणि यहुदी लोकांना मोठा विजय त्या ठिकाणामध्ये दिला गेला. आणि यहुदी जिथं जिथं यहुदी आहेत त्या ठिकाणात आनंदी आनंद झाला. तुम्हाला जर वाटत असेल ज्या ठिकाणामध्ये मंडळ्यांचा छळ होतोय, सेवकांचा छळ होतोय, आमच्या मंडळ्या वाढत नाही आहेत, आमच्या सेवेमध्ये या दिवसांमध्ये चिन्ह चमत्कार घडताना, वाढ होताना आम्हाला दिसत नाही आहे. मंडळी, आम्ही किती आहोत संख्येने याला महत्त्व नाही, आम्ही युनिटीमध्ये एकत्र येऊन प्रार्थना किती आत्म्याने या दिवसांमध्ये करतोय. राणी म्हणाली, माझ्या लोकांची विक्री होऊन चुकलेली आहे. हे जर आज मंडळीतल्या प्रत्येक एस्तेरला जर कळालं ना की माझ्या लोकांचा छळ करण्याचं ठरवलं गेलंय, माझ्या लोकांचा नाश करण्याचं ठरवलंय, आणि जर एक एस्तेर आणि एस्तेर सोबत मंडळी सोबत प्रत्येक व्यक्ती युनिटीमध्ये गॅदर होऊन ज्यावेळेस प्रार्थना करायला लागेल ना, मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरांमध्ये आनंद यायला लागेल, मंडळीमध्ये संजीवन यायला लागेल, अद्भुत गोष्टी घडायला लागतील, मंडळीमध्ये वाढ व्हायला लागेल. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर हस्तक्षेप करताना आम्हाला पाहायला मिळेल. आमेन. जे लोक आमच्या विरोधात आहेत त्या लोकांच्या हृदयात देव त्याची दया टाकायला लागेल.
त्या लोकांचा फेवर आम्हाला मिळायला लागेल. तुम्हाला कळेल, अरे काल हे आमच्या विरोधात भाषण करत होते, आज हे म्हणायला लागतील. शद्रक मेशक अबेदनगोला म्हटला होता ना तो राजा, तुला माहित नाही का, इथं तू नमन नाही केलं तर मी तुला अग्नीच्या भट्टीत टाकू शकतो. ते एवढंच म्हणाले, आम्हाला तुला काय उत्तर द्यायचं माहित नाही. ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो सोडवेल, आणि नाही सोडवलं तरी चालेल, पण आम्ही तू तयार केलेल्या वस्तू पुढे नाही झुकणार. ते तिथे जायला तयार झाले अग्नीच्या भट्टीमध्ये. पण ज्यावेळेस ते बाहेर आले ना, ज्या राजानं कायदा बनवला होता आणि सुवर्णमूर्ती बनवली होती, तो राजा काय म्हटला माहित आहे, खबरदार, शद्रक मेशक अबेदनगोच्या देवाच्या विरोधात काही बोलायचं नाही. दानियल बाहेर आला त्यावेळेस राजा म्हणाला, कायदा बनवला होता आपण, पण आता मी तुम्हाला सूचना देतो, दानियलाच्या देवाच्या विरोधात जर कोणी काही बोललं तर त्याच्या घराचे उकिरडे केले जातील. शद्रक मेशक अबेदनगोच्या देवाच्या विरोधात कोणी बोलल त्याच्या घराचे उकिरडे केले जातील. आणि प्रत्येकांना तो म्हणाला, मी आता बजावून सांगतो की इथून पुढे प्रत्येक व्यक्तीनं दानियलाच्या, शद्रक मेशक अबेदनगोच्या देवाचं भय धरावं, त्याची भक्ती करावी आणि त्याची उपासना करावी. आमेन. सगळं वातावरण चेंज झालं. किती लोक पाहू इच्छितात आमच्या महाराष्ट्रामधलं वातावरण बदलताना. किती लोक म्हणतात की एक मंडळीसाठी एक निर्भय वातावरण, प्रार्थनेचं आणि सगळ्या प्रकारे स्वर्ग मंडळीसोबत काम करताना, आमचे विरोधकांचे मन बदलताना, आमच्या विरोधक जे विरोधात बोलणारे ते देवाच्या बाबतीत गुणगान गाताना किती लोकांना वाटतं मला बघायचं आहे. किती लोक तयार आहेत प्रार्थना करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी. बरेच येस्तीर राजवाड्यात आहेत घरी, परंतु तुम्ही मैदानामध्ये आहात प्रार्थना करण्यासाठी. आमेन. ही वेळ आहे, आम्ही काही वेळ जो आहे आजचा आम्ही प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत.